पिकलेले का रे? ओके, आमच्यासाठी तोड नाही, एक दोन फक्त. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणित स्वागत करतो तुमचं आपल्या नाशिक एक्सप्लोरिंग या यूट्यूब चॅनलवरती. तर आज तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही ट्रेकिंग करणार नाही, तर अशाच एका धार्मिक स्थळाला भेट देणार आहे. तर चला तर मग आता या धार्मिक स्थळाला आपण भेट द्यायला निघूया. हर हर महादेव. तर आत्ता आपण रायडिंगला लागलो आहे. तर हा आपला दररोजचाच रूट म्हणजे नाशिक औरंगाबाद हायवे. आणि इथं मार्केट असल्या कारणाने खूपच गर्दी होते. त्या साईडला मार्केट आहे आणि खूप गर्दी आहे. आणि पेट्रोल पण खूपच कमी दिसतं आहे. आता पेट्रोल टाकून घेऊ आधीच, एकदा टाकलं मग काही विषय नाही राहणार शेवटपर्यंत. ते लॉकडाऊनच्या बाबतीत म्हणजे आता लॉकडाऊन उघडलं आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही. तर हायवेला अशी गर्दी राहणं साहजिकच आहे. तर आपण ज्या रूटने जाणार आहे तो खेडे गावातून जातो बेसिकली. म्हणजे आता याच्या थोडं पुढं गेल्यावर तिथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. तर हे आहे सांगते विनयार्ड, माझ्या मित्राचंच आहे पण. आणि ह्या साईडला MIDC जरा काहीसा वेगळा दिसतो. तर आपल्याला ह्या टर्ननी लेफ्ट घ्यायचा आहे. आणि हा जो रोड आहे तो नाशिक औरंगाबाद हायवे इकडे, आणि आपण घेतो लेफ्ट टर्न. आणि इकडून तुम्हाला धारणगाव 4, खेडले जुंगे 14, सोमठाणे 17, तसंच पुणे 112 किलोमीटर आहे, 212 किलोमीटर. तर या ठिकाणी अजून एक माझा मित्र राहतो. ह्या रोडने गेलं तर, पण आता बंद झालेला आहे वाटतं. तर तो जो आपल्याला चांदवडच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितला असेल, तर आता तो ही जर व्हिडिओ बघत असेल तर हसू येईल त्याला की एवढ्या घराजवळून गेलं तरी पण सांगितलं नाही. पण आज सोमवार आहे आणि तो असेल कंपनी आणि आपण रिकामटेकडे. जर 80च्या स्पीडनी गाडी चालवली तर कमीत कमी मी 15 मिनटात डेस्टिनेशनपर्यंत पोहोचेल असं वाटतंय. पण बघा, आपल्याला शूटिंग करत जायचं, मग थोडा टाईम लागू शकतो मे बी. तर नाही तर पाचरोई, देवगाव, सारोळथडी, खेडले जुंगे 10 किलोमीटर. तर आपल्याला घ्यायचं लेफ्ट आणि पुढून लगेच राईट. तरी पण एखाद्या गाववाल्याला विचारू आपण इथून. खेडले जुंगे सरळ का? ओके, तर खेडले जुंगे सरळ. काय गावातले म्हातारे माणसं एकदम आरामात बसले जातात, कारण की सगळं आयुष्य जगून झालं जातं त्यांचं. मग एका झाडाखाली पारावर बसायचं आणि गप्पा टाकायच्या, तेवढेच काम. आणि आत्ता मी ज्या व्हिडिओ बनवतोय त्या मला म्हातारपणी बघायला कामाला येईलच. तर बऱ्यापैकी इकडचे रस्ते चांगले वाटत आहे मला, कारण की ह्या रूटने म्हणजे पुण्याला गेलो तुम्ही आधी तेव्हा रस्ता काहीसा खराब होता आणि आता रस्त्यांची परिस्थिती चांगली वाटते. आणि इथूनच मारुती दिसतं शक्यतो. तर आता मला मारुती दिसला आहे.
पण कॅमेऱ्यातून काही दिसलं नसणार हे मला नक्की माहिती आहे. आणि वरून मी वाईड अँगल वापरतो आहे शूटिंगसाठी. तर हा आहे उंच मारुती 118 फूट. तर चालू आहे का नाही हे पण माहीत नाही मला. तर चालू आहे, यस. तर मित्रांनो, आत्ता मी मध्ये एंट्री केलेली आहे. तर तुम्हाला आता पुढच्या व्ह्यूने दाखवतो की 111 फूटचा हा एकदम मोठा हनुमान किती उंच आहे ते. तर मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यात दाखवत होता. तर हा बघा, एवढा उंच मारुती आपल्या समोर 111 फूट. तर आता आपण जवळ जाऊन बघू मूर्तीच्या, आणि तुम्हाला जवळच दाखवतो की जर आपण मूर्तीच्या खाली गेलो तर किती मोठी मूर्ती ही ते तुम्हाला लक्षात येईल. तर बेसिकली हे जे ठिकाण आहे हे निफाड तालुक्यातील खेडले झुंगे या ठिकाणी येतं. तर माझ्या घरापासून 19 किलोमीटर अंतर होतं, आणि जर तुम्ही मॅपवर टाकले तर तुम्हाला लगेच लोकेशन पण समजून येईल. एवढं काय अवघड नाही इथपर्यंत येण्यासाठी. तर या ठिकाणी हनुमानाची ही छोटी मूर्ती आहे, आणि हीच मूर्ती हुबेहूब या ठिकाणी मोठी बनवलेली आहे. तर सेम मूर्ती आहे ही छोटी समोर, आणि त्याच्याच मागे ही मोठी मूर्ती. तर हा एवढा मोठा पाय आणि ही एवढी मोठी गदा तुम्ही बघू शकता. आणि हा आहे हनुमानाची मूर्ती. आता खूपच उंच वाटू राहिलं मला. तर 111 फूट. तर हे एवढी उंच मूर्ती आहे हनुमानाची. तर हे आहे जांभळाचं झाड, आणि खूपच जांभळं आहे या झाडाला वरती. तर एक मुलगा वरती चढला, त्याला सांगू की आम्हाला पण 2-3 दे बा. पिकलेलं आहे का रे? ओके, आमच्यासाठी तोड नाही, 1-2 फक्त. इथले सगळे नांदेड एवढे लांबून हा बाप. हा का? नांदेड म्हणजे जिल्हा ना? बरोबर आहे. खूप लांब आले ना. ओके, धन्यवाद. तर आता एवढे जांभळे भेटले आहेत, तर मी खाऊन बघतो कशी आहे टेस्ट. तसे बरेच दिवसानंतर जांभळं खातोय मी. आता माझी जिभेचा कलर चेंज होईल. टेस्ट अशी भारी यायची. चांगलं आहे का? अजून 1-2 मारतो. व्लॉग यूट्यूब. तर बऱ्यापैकी 4-5 जांभळं खाल्ली, आणि माझी जीभ आता जांभळी झाली. बघू शकता तुम्ही. तुझी पण झाली असेल आता. तर खूप दिवसानंतर जांभळं खायला भेटले. बरं झालं इथपर्यंत आलो, नाही तर घरी बसून काही झालं नसतं आज. तर आज जांभळं खायला भेटले, ही मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी. तर मित्रांनो, ही आहे गोदावरी नदी, जी ब्रह्मगिरी उगम पावते आणि थेट अशी सरळ सरळ जाते निफाडमधून. तर आत्ता मी आहे गोदावरीच्या एका पुलावर. तर तुम्ही आता इथून बघू शकता, आणि त्या साईडला पण खूपच पाणी आहे. तुम्ही बघू शकता, आवाज येत असेल पाण्याचा. मे बी ऑर मे नॉट बी, काय सांगता येत नाही, कारण की मी माईक लावला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटू आपण अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.